नमस्कार. सर्वांचे आवडते कवी मंगेश पाडगावकर लिहितात, शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातून. किंवा कवी राजा बढे लिहितात, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. ही सर्व गीतं आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत आणि अगदी मनाला भिडलेली आहेत. सूर, ताल, लय हे जन्मजातच आपल्या सोबत असतात. म्हणजे बघा ना, बाळाला भरवताना, झोपवताना, जोजवताना म्हटली जाणारी सर्व गीतं एक प्रकारची लयच घेऊन येत असतात आणि या लयीशी आपली गट्टी जमते आणि मग लयीची जाण आणि ओढ निसर्गतःच निर्माण होते. पुढे मग पाढे म्हणणे असो, रामरक्षेतील श्लोक असोत, संतांचे अभंग असोत किंवा जात्यावरच्या ओव्या असोत, या सर्व रचना लयबद्ध असत. मौखिक परंपरेने पिढी दर पिढी पुढच्या पिढीकडे सुपूर्द केल्या जात. पूर्वीच्या काळी जेव्हा लेखन कला अवगत नव्हती, तेव्हा गुरुकडून शिष्याकडे दिली जाणारी विद्या सुद्धा मौखिक पद्धतीनेच दिली जात होती. एकंदरीत काय, लय हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि ही लय म्हणजेच वृत्त आणि या लयीच्या आवर्तनांनुसार रचलेल्या कविता म्हणजे वृत्तबद्ध कविता. अशी वृत्तबद्ध कवितेची सरळ साधी संकल्पना आहे असं वृत्तबद्ध कविता लेखन करणाऱ्या सिद्धहस्त कवयित्री वर्षा कुलकर्णी म्हणतात. हे अगदी योग्यच आहे. सुरुवातीला मी ज्या गीतांचा उल्लेख केला होता ती सर्व गीतं वृत्तबद्ध कविताच आहेत. करम प्रतिष्ठान प्रस्तुत अत्यंत प्रतिष्ठित अशा साहित्य तेज पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये मी आरुषी दाते तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कविता असते रसतत्वमयी, कविता असते रसतत्वमयी, व्यवहार लिपी पण सत्वमयी. जरी वाचिक भाषिक ती दिसते, परतत्व तिच्यातून संक्रमते. कविता लिहितो कवी एक कुणी, कविता लिहितो कवी एक कुणी, कुणी गात सभास्थळी नेत कुणी. श्रवणात मनात कुणी भजतो, कुणी मर्म तिचे उकलू धजतो. स्तर सर्व असे किती आकळणे, स्तर सर्व असे किती आकळणे, कवितेस्तव काय किती लिहिणे. कविता रती काय विरेल कधी, कविता रती काय विरेल कधी, जर मानव वंश सरेल कधी. ह्या वृत्तबद्ध कवितेतून कवितेची व्याख्या सांगणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री भारतीताई बिर्जे डिग्गीकर ह्यांना करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित अशा साहित्य तेज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीताई, आम्हा सर्वांतर्फे तुमचे मनापासून अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमामध्ये साहित्य तेज पुरस्काराचे महत्त्व आणि करमचे वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार ह्याबद्दल माहिती देतील करमच्या सल्लागार प्रज्ञा महाजन. पुरस्कारार्थींचा परिचय करून देतील करमच्या सचिव वर्षा कुलकर्णी. पुरस्काराची औपचारिक घोषणा आणि मनोगत कथन करतील करमचे सर्वेसर्वा अध्यक्ष भूषण कटककर. त्यानंतर आजच्या पुरस्कारार्थी भारतीताई बिर्जे डिग्गीकर त्यांचे मनोगत व्यक्त करतील. यानंतर सादर होईल वृत्तबद्ध कवितांचे ऑनलाईन कवी संमेलन अनुपमा. निमंत्रित कवी आहेत प्राजक्ता वेदपाठक पुणे, निरुपमा महाजन पुणे, रश्मी मर्डी चिपळूण, रणजित पराडकर औरंगाबाद, प्राजक्ता पटवर्धन पुणे, जयश्री हरी जोशी विक्रोळी मुंबई, अमेय पंडित नाशिक, वर्षा कुलकर्णी पुणे आणि भारतीताई बिर्जे डिग्गीकर मुंबई. करमच्या उपाध्यक्षा सुप्रिया जाधव कार्यक्रमाचा समारोप करतील. पुनश्च करमच्या साहित्य तेज पुरस्काराबद्दल भारतीताईंचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि कार्यक्रमाची पुढील सूत्रे प्रज्ञा महाजन यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार रसिक हो. करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या तिसऱ्या साहित्य तेज पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी आज आपण ऑनलाईन एकत्र आलो आहोत. खरं म्हणजे करोनाने आत्तापर्यंत पळ काढला असता तर आपण प्रत्यक्ष भेटून हा सोहळा साजरा केला असता, पण हरकत नाही. करम परिवाराच्या थांबायचं नाही ह्या चांगल्या सवयीमुळे आपण हा सोहळा ऑनलाईन साजरा करतो आहोत.
साधारण 5 वर्षापूर्वी फक्त एक व्हॉट्सअप ग्रुप म्हणून सुरू झालेल्या कविता रसिक मंडळींनी काही काळातच प्रत्यक्ष कार्यक्रमांना सुरुवात करून त्यात कविता, गझल, कार्यशाळा, साहित्यातून सामाजिक जागृती असे अनेक रसिकमान्य कार्यक्रम सातत्याने केले आणि त्यामुळे साहित्य विश्वात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. या सर्वाचं कारण अर्थातच करमचे सदस्य, पाठीराखे, मार्गदर्शक, आयोजक, नियोजक, संस्थापक यांनी केलेले कष्ट आणि कामातली गुणवत्ता. ही गुणवत्ता टिकवून ठेवायची आणि वाढवायची जबाबदारी अर्थातच करमचे सदस्य आणि संस्था म्हणून करमची आहे हे आम्ही जाणतो. ह्या गुणवत्तेला सलाम म्हणून करम परिवार वर्षभरात काही पुरस्कार देतो. एकीकडे उत्तम प्रतिसाद, उत्तम रसग्रहण असे अगदी व्हॉट्सअप ग्रुपवरच्या उपक्रमांसाठीही पुरस्कार दिले जातात. तर दुसरीकडे कविता, गझल, साहित्य क्षेत्रात उत्तम आणि सातत्याने प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या मित्रमैत्रिणी, ज्येष्ठांचा सन्मान गझलांजली, काव्यतेज, करमतेज, साहित्यतेज असे पुरस्कार देऊन केला जातो. अगदी करमच्या सदस्य मंडळींनी ठेवलेले प्रियजनांच्या स्मृतिप्रित्यर्थाचे पुरस्कारही करमच्या व्यासपीठावरून दिले जातात. सुनीती लिमये आणि रणजित पराडकर यांनी अनुक्रमे श्रीमती विमल लिमये स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार चंचल काळे आणि डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांना दिला, तर डॉक्टर नलिनी साधले स्मृती पुरस्कार सौ क्रांती साडेकर यांना करमच्या व्यासपीठावरून दिला. छुपी है अनगिनत चिंगारियाँ लफ्ज़ों के दामन में, जरा पढ़ना गझल की किताब आहिस्ता आहिस्ता असं ज्यांच्या गझलेबाबत म्हणता येईल असे अनेक नवे जुने गझलकार करम परिवाराशी जोडले गेले आहेत. आपापल्या सच्च्या गझलेचा ठसा उमटवणारे, गझल क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी प्रतिमा तयार करणारे असे अनेक गझलकार, त्यांचा सन्मान करमने गझलांजली पुरस्कार देऊन केलेला आहे. आणि आत्तापर्यंत असा पुरस्कार मिळवणारे गझलकार आहेत प्रमोद खराडे, शांताराम खामकर, वैवकू म्हणजेच वैभव वसंतराव कुलकर्णी, मिलिंद छत्रे, निशिकांत देशपांडे, नचिकेत जोशी, प्राजक्ता पटवर्धन आणि विशाल राजगुरू. हर बात लफ्जों से हो तो मजा क्या है असं गुलजार साहेब म्हणतात खरं, पण हाडाचा कवी हर बात लफ्जों मेच ती सुद्धा अगदी थोडक्या करण्यात वाकबगार असतो. आणि अशा वाकबगार कवी मित्रांसाठी करमचा काव्यतेज पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार आत्तापर्यंत मिळवला आहे स्वर्गीय विनीता पाटील, कविता क्षीरसागर, सुनीती लिमये, आरती देवगावकर, संतोष वाटपाडे, रणजित पराडकर, डॉक्टर राजेंद्र माने, प्रथमेश पाठक आणि अमित कुमार खातू यांनी. गालिब केव्हा म्हणालाय, कैसे हो पाएगी अच्छे इंसान की पहचान, दोनों ही नकली हो गए हैं आंसू और मुस्कान. पण मी म्हणेन की आजच्या जमान्यातही करम परिवार इज व्हेरी लकी. कारण करमच्या कामामुळे आणि करमवरच्या प्रेमामुळे असे अनेक अच्छे इन्सान करमशी जोडले गेलेले आहेत, ज्यांचं काहीच नकली नाही. आज गालिब असता तर त्याला ही अच्छी माणसं दाखवता आली असती. ही अच्छी माणसं करम परिवारासाठी अनेक आघाड्यांवर मार्गदर्शक ठरतात. अशा व्यक्तींसाठी करमचे करमतेज किंवा साहित्यतेज पुरस्कार आहेत. आणि या पुरस्कारांनी करम जेव्हा अशा व्यक्तींचा सन्मान करतो तेव्हा करमसाठीच तो मानाचा तुरा ठरतो, जबाबदारीची जाणीव ठरते, पुढच्या कामासाठी ऊर्जा ठरते. अभिनेत्री, सूत्रसंचालक, गीतकार, कवयित्री स्पृहा जोशी हिचा करमनी करमतेज पुरस्कारांनी सन्मान केलेला आहे. व्यवसायाने अभियंता,
वृत्तीने वक्ता आणि लेखणीचा चाहता असं ज्यांच्याबद्दल म्हणता येईल आणि ज्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या जुन्या संस्थेचं कार्याध्यक्षपद सांभाळतानाही आपली लेखणी आणि वक्तृत्व टवटवीत ठेवलंय, अशा प्राध्यापक मिलिंद जोशी यांचाही करमतेज पुरस्काराने सन्मान करमनी केलेला आहे. गालिबच्या काही ओळी आहेत. अब किस किस सितम की मिसाल दूं मैं तुमको, तुम तो हर सितम बेमिसाल करते हो. या ओळींमध्ये सितमच्या जागी फक्त कधी कविता घाला, कधी गझल घाला, कधी हा साहित्य प्रकार घाला, कधी तो. म्हणजे मंडळी, थोडक्यात मी आता ज्या व्यक्तींबद्दल बोलणार आहे त्या व्यक्ती साहित्य विश्वात जे करतात ते बेमिसाल करतात. म्हणजे बघा, स्वर्गीय किशोरजी पाठक, ज्येष्ठ गझलकार मभा चव्हाण किंवा आजच्या सत्कारमूर्ती भारतीताई बिर्जे डिग्गीकर. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की साहित्य तेज पुरस्कार का आणि कोणाला दिला जातो. नाटक, बालसाहित्य, कथासंग्रह, काव्यसंग्रह असे विविध साहित्य प्रकार सहज प्रकाशित करणाऱ्या नाशिकच्या किशोरजींकडे शब्दांचं साम्राज्य होतं. त्यांचं साहित्य कायम टवटवीत, ताजं, सर्वस्पर्शी असायचं. करमचा पहिला साहित्य तेज पुरस्कार साहित्य क्षेत्रातल्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला म्हणजे स्वर्गीय किशोरजी पाठकांना दिला गेला. जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे, ती तशी आहे तरी पण हा गडी बेफाट आहे, असं म्हणणारे ज्येष्ठ गझलकार, करमचे मार्गदर्शक, एक जिंदादिल व्यक्तिमत्व, जीवनपाठ शिकवणाऱ्या, अनेक गझलांचा ठेवा रसिकांना देणाऱ्या मभा चव्हाण यांचा दुसरा साहित्य तेज पुरस्कार देऊन सन्मान केला गेला. आणि आज आता आपण तिसरा साहित्य तेज पुरस्कार देणार आहोत. त्याची थोडक्यात लगेच घोषणा होणार आहे, औपचारिक. त्यामुळे मी थांबते आता इथे. नमस्कार, पुन्हा भेटूया. नमस्कार. करम प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार साहित्य तेज यावर्षी भारतीताई बिर्जे डिग्गीकर यांना देण्यात आलेला आहे. त्याबद्दल सुरुवातीला मी भारतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या एकूण साहित्य प्रवासाची ओळख आणि त्यांचीसुद्धा ओळख थोडक्यात करून देण्यासाठी मी आज इथे आलेली आहे. भारती बिर्जे डिग्गीकर ह्या एक कवयित्री आणि लेखिका म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्यांचा जन्म 26 एप्रिल 1959चा. त्यांचं शिक्षण BCom, LLB, CA, IIB. आणि विश्वास डिग्गीकर आता ते निवृत्त ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्र टाइम्सचे. त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्या व्यवसायाने बँकर होत्या. 1980 ते 2012पर्यंत त्यांनी युको बँक या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मिडल मॅनेजमेंट बँक ऑफिसर म्हणून काम पाहिलं आणि 2012मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे आतापर्यंत 3 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यापैकी एक मध्यान्ह हा मौज प्रकाशन मुंबईचा 2006मध्ये प्रकाशित झालेला संग्रह, नीलम वेळ हा मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचा 2016मध्ये प्रकाशित झालेला कविता संग्रह आणि नक्षत्रलिपी हा ग्रंथालीचा 2018मध्ये प्रकाशित झालेला कविता संग्रह, असे 3 संग्रह यांचा समावेश होतो. रससिंधू 2014मध्ये आणि रसवर्षा 2017मध्ये ही 2 पुस्तकंसुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यातल्या विविध लेखामधून त्यांनी साहित्यकृती आणि काव्यविषयक समीक्षात्मक आढावा घेतलेला आहे. त्यांनी मराठीत लिहिलेला एकमेव संगीत अल्बम चंद्रस्वप्न एकले
यासाठी त्यांना 2005चा झी मराठीकडून, तेव्हा तो अल्फा गौरव पुरस्कार म्हणून ओळखला जायचा, तर तो सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना त्यावेळेला मिळाला आहे. शिवेश्वरायन 2005मध्ये लिहिलेल्या या 22 स्वरचित गीतांच्या माध्यमातून शिवपुराणाचे एक प्रवाही रंगमंचीय सादरीकरण करण्यात आलेलं होतं. रुद्रसंहिता आणि आदिशंकराचार्य यांच्या निवडक शिवस्तोत्रांच्या पद्य अनुवादासह ते सादरीकरण करण्यात आलेलं होतं. त्यानंतर स्वामी समर्थांवर लिहिलेल्या 2 गीतांचा शेवट गोड करी या ध्वनिफितीमध्ये आणि आत्ता देवांश नावाचा जो स्वामींच्यावरचा चित्रपट आहे त्याच्यामध्ये त्यातल्या गीतांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांना नुकताच मार्च 2020मध्ये दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव महाराष्ट्र यांचा राज्यस्तरीय शब्दरत्न पुरस्कार घोषित करण्यात आलेला होता. विविध मान्यवर मराठी दिवाळी अंकांमधून कविता, त्याच्यानंतर अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत आणि काव्यविभागाचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. मायबोली या ग्लोबल मराठी वेबसाईटवर प्रामुख्याने 2012 ते 2014 दरम्यान त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि इंग्रजी, संस्कृत, उर्दू, हिंदी या भाषामध्ये आणि या भाषामधले इतर जागतिक भाषांमधून त्यांनी अनुवादित अशा केलेल्या समकालीन आणि अभिजात कवितांच्या अनुकृती विविध दिवाळी अंकामध्ये आणि ब्लॉगवरती प्रकाशित झालेल्या आहेत. इंग्लिशमधून भरपूर त्यांनी विपुल कविता लेखन केलेले आहे आणि उर्दू आणि हिंदीमधूनही त्यांनी थोडंसं कविता लेखन केलेलं आहे. तर अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला कर्मप्रतिष्ठानकडून हा सन्मानाचा पुरस्कार दिला गेलेला आहे यावर्षीचा. मी पुन्हा एकदा भारतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील काव्यप्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी करम सदस्य भूषण कटककर. करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या एका अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या पुरस्काराचं शीर्षक आहे साहित्य तेज पुरस्कार. खरं पाहिलं तर हा पुरस्कार षण्मासिक असायचा, पण कोरोना लॉकडाऊनमुळे असं झालं की सर्वच संस्थांचं सर्वच कार्यक्रमांची पुनर्बांधणी करावी लागली आणि त्यामध्ये काही पुरस्कारांच्या वेळा पाळता आल्या नाहीत. मात्र करमनी आपला पायंडा मात्र सोडलेला नाही. आजवर हा पुरस्कार मभा चव्हाण, किशोर पाठक अशा दिग्गजांना दिला गेलेला आहे. आज हा पुरस्कार अशा कवयित्रींना दिला जात आहे ज्या माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री आणि मोठ्या भगिनींसारख्या तर आहेतच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्वतःच्या कवितेवरचं प्रचंड प्रभुत्व, भाषेवरचं प्रभुत्व, वृत्तांवरचं प्रभुत्व, दैवदत्त प्रतिभा असलेली ही कवयित्री इतर जटिल कवितांचं सहज आकलन करण्याची त्यांची क्षमता. ही कवयित्री अशी कवयित्री आहे की ज्यांचं काव्य आणि ज्यांचा व्यासंग समजून घ्यायला सुद्धा एक किमान आवाका असावा लागतो माणसाकडे, रसिकाकडे, इव्हन कवींकडे. तर ह्या कवयित्रींचं नाव आहे भारती बिरजे डिग्गीकर. मी भारती बिरजे डिग्गीकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. साहित्य तेज पुरस्काराचं हा सोहळा आता सुरू होत आहे. यामध्ये भारती बिरजे डिग्गीकरांच्या कविता अर्थातच सर्वात शेवटी येणार आहेत, कारण त्या आजच्या उत्सवमूर्ती आहेत. परंतु तरीही वृत्तबद्ध कविता या क्षेत्रामधले गाजलेले, मान्यवर गणले गेलेले असे अनेक कवी आणि कवयित्री आपल्याला या सोहळ्यामध्ये त्यांची कविता सादर करताना दिसतील. हा उपक्रम जो आहे, हा सोहळ्याचा ऑनलाईन उपक्रम जो आहे तो पूर्णत्वाला नेण्यासाठी सुप्रिया जाधव, अक्षय जाधव, श्याम खामकर तसेच इतर अनेक करम सदस्यांनी मोठा हातभार लावलेला आहे. त्या सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम जे बघत आहेत, जे त्यावर कॉमेंट देत आहेत, जे सबस्क्राईब करत आहेत, जे लाईक करत आहेत, त्याही सर्वांचे मी आभार मानतो. आणि आता आपण लवकरच आस्वाद घेऊयात करम प्रतिष्ठानच्या साहित्य तेज पुरस्कार सोहळ्याचा. भारती बिरजे डिग्गीकर यांचं पुनश्च अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. करम प्रतिष्ठानचा साहित्य तेज पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे. करम प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय समितीचे गझलकार कवी श्री भूषण कटककर आणि गझलकारा सुप्रिया जाधव या दोघांचेही मी यासाठी मनःपूर्वक आभार मानते.
आणि ज्या नेटकेपणाने आणि देखणेपणाने त्यांनी करमचे सर्वच उपक्रम चालवलेले आहेत त्यासाठी त्यांचं अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. साहित्य तेज, साहित्य किंवा कलेला तेज येतं ते तेजस्वी आणि मनस्वी अशा कलाकारांमुळे. हे तेजस्वी आणि मनस्वी कलाकार स्वतःच्या आयुष्यातल्या धारणांशी आणि तत्वांशी एकनिष्ठ असतात. त्यांच्या आयुष्यकाळात ते यशस्वी ठरतीलच असं नाही आणि म्हणूनच कदाचित कसलीच पर्वा नसल्यामुळे ते कालातीत असं वाङ्मय कला निर्माण करू शकतात. आजचा सेशन हा वृत्तबद्ध कवितांचाही आहे. यात मी अशाच दोन तेजस्वी आणि मनस्वी कलाकारांवर, ज्यातला एक यशस्वी आणि एक अयशस्वी होता त्याच्या आयुष्यकाळात, अशा चित्रकारांच्या 2 चित्रांवर वृत्तबद्ध कविता सादर करणार आहे. वृत्तबद्ध कविता हा आजचा विषय आहे आणि त्याच्याबद्दल बोलणं नेहमीच अगत्याचं आणि महत्त्वाचं आहे कवितेच्या प्रांगणामध्ये. कारण वृत्तबद्धतेबद्दल बरेच गैरसमज आहेत. ती केवळ एक तंत्राचा प्रभाव असलेली अशी शैली आहे असं अनेकांना वाटतं. वास्तविक पाहता प्रत्येक कलेचं शास्त्र असताना कवितेलाच ते शास्त्र नसावं असा आग्रह धरणं कितपत बरोबर आहे मला माहिती नाही. मला स्वतःला सर्वच प्रकारची कविता आवडते. मी नेहमीच हे म्हटलेलं आहे की मुक्त छंदामध्ये सुद्धा अतिशय लाव्ह्यासारखी फुसांडत येणारी कविता मुक्त छंद सामावून घेतो. तिच्यामध्ये कवितेची मंत्रशक्ती असते, कवितेचं खनिज द्रव्य असतं. पण कविता सुचण्याची जी प्रक्रिया आहे ही पूर्व काळापासून अनेकदा पद्यामध्ये प्रस्फुरित झालेली आहे आणि ती संपूर्ण प्रक्रिया नाकारण्याचं काही कारण नाही. वृत्तबद्धता हे त्या पद्याचं संस्करणाचा पुढचा टप्पा आहे. हे संस्करण आपल्याला कितपत झेपतं आहे, कितपत आशय, नवे आशय आपण त्यात सामावून घेऊ शकतो आहोत, कवितेचं सौंदर्य नष्ट न करता आपण तिला कितपत निर्दोष बनवू शकतो आहोत, हा ज्या त्या कवीचा प्रश्न आहे. पण कवितेचं ते एक अर्करूप, साररूप असं रूप आहे वृत्तबद्ध कविता. सौंदर्यपूर्ण, लक्षात राहणाऱ्या, मोह घालणाऱ्या अशा या वृत्तबद्ध कविता. कवितेला जसं यायचं तसं येऊ द्यावं असं मी नेहमीच म्हणते. पण शक्य असेल तेव्हा वृत्तबद्ध कविता अवश्य लिहावी आणि आपल्यासाठी आणि रसिकांसाठी एक आनंद निर्माण करावा. मी असाही अनुभव घेतला आहे की मुक्तछंदात लिहिलेली एखादी कविता कुणाच्या तरी आग्रहाखातर वृत्तबद्ध करून पाहिली आणि ती इतकी सुंदर झाली की माझ्यावर विश्वास बसेना. तर या सगळ्या निर्मितीच्या क्षेत्रातल्या विविध गूढ आहेत ही, असं मला वाटतं. त्याच्याबद्दल काही नियम आणि निकष नाही, पण अंततः जे काही सुंदर असतं, जे काही जीवनातल्या कुरूपतेला आणि संघर्षालाही सौंदर्य मूल्य प्रदान करतं, ते सगळं काव्यमय असतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना. सर्व शुभकार. नमस्कार, मी प्राजक्ता वेदपाठक. साहित्य तेज या पुरस्कारानिमित्त करम प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या काव्य संमेलनात मला माझी एक कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी करमचे मनापासून आभार मानते. आणि आजच्या या वृत्तबद्ध काव्य शृंखलेत माझी कालगंगा या वृत्तातली एक रचना सादर करते. रचना सादर करण्यापूर्वी मी भारतीताईंचे, ज्या आजच्या पुरस्काराच्या मानकरी आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छाही देते. रचना अशी आहे. सांजवेळी पावसाचा अंगणी पडला सडा. सांजवेळी पावसाचा अंगणी पडला सडा, पाहिला वेड्या फुलांनी केशरी गाली ठसा. सांजवेळी पावसाचा अंगणी पडला सडा, पाहिला वेड्या फुलांनी केशरी गाली ठसा. बहरुनी प्राजक्त आला केवडा गंधाळला. बहरुनी प्राजक्त आला केवडा गंधाळला, गुजवले ऐकताना मोगराही लाजला. चांदण्यांची रात्र फुलली तारकांच्या अंबरी. चांदण्यांची रात्र फुलली तारकांच्या अंबरी, अंधरेच्या माधवीला भाळला मग चंद्रही. चांदण्यांची रात्र फुलली तारकांच्या अंबरी, अंधरेच्या माधवीला भाळला मग चंद्रही.
कोर ओठांनी रुपेरी कोरली भाळावरी येऊनी हळुवार सजली लोचनांच्या अंतरी. बांध अवघे सैल झाले स्पंदने वृंदावली. बांध अवघे सैल झाले स्पंदने वृंदावली. मोकळ्या या बंधनांची लाजही सैलावली. स्पर्शुनी कायेस गेले मौनते स्पर्शातले. स्पर्शुनी कायेस गेले मौनते स्पर्शातले. न्हाऊनी सौख्यात उरले श्वासही कैफातले. सोहळा सजला क्षणांचा रंगला प्रणयातुनी. सोहळा सजला क्षणांचा रंगला प्रणयातुनी. न्हाऊनी रसरंग गेला झिरपला गात्रातुनी. संपता उन्मत्त वेड्या भावनांची क्षरशुधा. संपता उन्मत्त वेड्या भावनांची क्षरशुधा. कोरडे या भाळ झाले संपली सारी तशा. बरसला पाऊस ओला आर्जवांच्या अंगणी. बरसला पाऊस ओला आर्जवांच्या अंगणी. मोरपंखी स्वप्न देऊन भारल्या स्पर्शातुनी. एक झाले प्राणदेही वेगळे आता कुठे. एक झाले प्राणदेही वेगळे आता कुठे. अत्तराचे गंध उरले फक्त या हृदयी इथे. अत्तराचे गंध उरले फक्त या हृदयी इथे. धन्यवाद. नमस्कार, मी निरुपमा महाजन. करम प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य तेज या पुरस्काराच्या निमित्ताने आयोजित अनुपमा या काव्य मैफिलीत मी माझी कविता तुमच्यासमोर सादर करते. हा पुरस्कार ज्यांना मिळाला त्या भारतीताईंचे मी मनापासून अभिनंदन करते आणि या काव्य मैफिलीत मला आमंत्रित केल्याबद्दल करम संचालकांचेही मनापासून आभार मानते. माझी कविता घेते. ही कविता उद्धव वृत्तातील आहे. घननीळ खोल डोहातून हे तरंग कसले उठले. घननीळ खोल डोहातून हे तरंग कसले उठले. या लाघव चाफ्याखाली का बंध मनाचे सुटले. या लाघव चाफ्याखाली का बंध मनाचे सुटले. हा सुगंध भारित वारा का वादळ वेडा झाला. हा सुगंध भारित वारा का वादळ वेडा झाला. जलमेघ कृष्ण रंगाचा वाऱ्यावर वाहत गेला. जलमेघ कृष्ण रंगाचा वाऱ्यावर वाहत गेला. पालवी कुणी नाजूकशी गुणगुणते एक विराणी. पालवी कुणी नाजूकशी गुणगुणते एक विराणी. का स्तब्ध शांत डोहाच्या डोळ्यात गूढसे पाणी. का स्तब्ध शांत डोहाच्या डोळ्यात गूढसे पाणी. डोहाशी फांद्या कलती मौनातील चाले गुज. डोहाशी फांद्या कलती मौनातील चाले गुज. या कातर वेळी येथे हा खेळ चालतो रोज. या कातर वेळी येथे हा खेळ चालतो रोज. पांथस्थ दूरदेशीचा त्या कळीस स्पर्शून गेला. पांथस्थ दूरदेशीचा त्या कळीस स्पर्शून गेला. गारुड तिच्यावर अजूनी ती शोधत बसते त्याला. गारुड तिच्यावर अजूनी ती शोधत बसते त्याला. भानावर नाही कोणी सृष्टीला निळसर भूल. भानावर नाही कोणी सृष्टीला निळसर भूल. ना कळी उमलली किंवा ना उमले कुठले फूल. ना कळी उमलली किंवा ना उमले कुठले फूल. घननीळ खोल डोहातून हे तरंग रोजच उठती. घननीळ खोल डोहातून हे तरंग रोजच उठती. पण लाघव चाफ्यावरती ना कळ्या आताशा धरती. पण लाघव चाफ्यावरती ना कळ्या आताशा धरती. धन्यवाद. नमस्कार, मी रश्मी वर्णी. करम प्रतिष्ठानच्या साहित्य तेज पुरस्कारानिमित्त भारतीताईंचं खूप खूप अभिनंदन.
आणि त्यानिमित्त आयोजित केलेल्या ह्या ऑनलाईन काव्य संमेलनात माझी कविता सादर करते. कविता आहे भवानी वृत्तातली. संदिग्ध मनाची वाट दूरवर काठ जायचे कोणी. संदिग्ध मनाची वाट दूरवर काठ जायचे कोणी. ढवळले तरीही शांत वाहते संथ नदीचे पाणी. पाण्यात सोडली नाव घेतसे ठाव दिशांना दाही. पाण्यात सोडली नाव घेतसे ठाव दिशांना दाही. ही कोणाची चाहूल पाडते भूल उमगले नाही. मारते कोण लांबून काहीशी क्षीण पोरकी हाक. मारते कोण लांबून काहीशी क्षीण पोरकी हाक. पाण्यात उसळते लाट अडवते वाट दाखवी धाक. जायचे कसे लांघून तिला फसवून वाढला वेढा. जायचे कसे लांघून तिला फसवून वाढला वेढा. पाण्यात दिशांचे कोण शोधतो कोण हसला वेडा. स्वप्नास लागली आग होऊनी खाक अशी जळतात. स्वप्नास लागली आग होऊनी खाक अशी जळतात. डोळ्यास लावूनी आस कुणाचे भास मना छळतात. ठाऊक नसे मी कोण कुणा सोडून दूरवर आलो. ठाऊक नसे मी कोण कुणा सोडून दूरवर आलो. तो उभा किनारी दूर नदीला पूर वाहुनी गेलो. तो उभा किनारी दूर नदीला पूर वाहुनी गेलो. धन्यवाद. नमस्कार. कविता रसिक मंडळीच्या या पुरस्कारानिमित्त घेण्यात येणाऱ्या या काव्यसंमेलनात मी माझी सुमुदित मदना या वृत्तातली कविता सादर करते. सध्या ती बुचाची फुलं ज्याला आकाश मोगरा असं म्हणतात त्याचा सडा पडलेला असतो आणि त्यावरच ही मी लिहिलेली कविता आहे. निळ्या सावळ्या आकाशाला कसा लागला लळा. निळ्या सावळ्या आकाशाला कसा लागला लळा. पिंगट हिरवाईच्या देठी गंध भारला मळा. पिंगट हिरवाईच्या देठी गंध भारला मळा. सडा पाहण्या मातीवरचा. सडा पाहण्या मातीवरचा आकाशाला नाद. सडा पाहण्या मातीवरचा आकाशाला नाद. आकाशनिंब की मोहाचा गंधित हा सोहळा. आकाशनिंब की मोहाचा गंधित हा सोहळा. लांबट देठावरती हिरवी हलकी हलकी ओल. लांबट देठावरती हिरवी हलकी हलकी ओल. पाकळ्यातुनी ओघळणारा थेंब झिरपतो खोल. पाकळ्यातुनी ओघळणारा थेंब झिरपतो खोल. गंध विभोरी फुला फुलांचा. गंध विभोरी फुला फुलांचा झुलतो जेव्हा घोस. गंध विभोरी फुला फुलांचा झुलतो जेव्हा घोस. ओघळतो आकाश मोगरा मिरवित राही डौल. ओघळतो आकाश मोगरा मिरवित राही डौल. अलगद मी पाऊल ठेवते. अलगद मी पाऊल ठेवते फुले वेचते जरा. अलगद मी पाऊल ठेवते फुले वेचते जरा. तांबूस मोहक फुले बुचाची. तांबूस मोहक फुले बुचाची आश्चर्याचा जरा. अलगद मी पाऊल ठेवते फुले वेचते जरा. तांबूस मोहक फुले बुचाची आश्चर्याचा झरा. कधी भाळुनी वारा गाई. कधी भाळुनी वारा गाई पडे जीवाला भूल. कधी भाळुनी वारा गाई पडे जीवाला भूल. ओंजळ भरता आसू येणे बघत राहते धरा. ओंजळ भरता आसू येणे बघत राहते धरा. निळ्या सावळ्या आकाशाला कसा लागला लळा. पिंगट हिरवाईच्या देठी गंध भारला मळा. धन्यवाद. नमस्कार. मी रणजित पराडकर औरंगाबादहून या संमेलनामध्ये सहभागी होतो आहे. सर्वप्रथम भारतीताई डिग्गीकरांचे
साहित्य तेज हा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. करमच्या तर्फे दिला जाणारा, करमसारख्या एका प्रतिष्ठित संस्थेतर्फे दिला जाणारा एक अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे हा, आणि तो भारतीताई सारख्या व्यक्तीला मिळावा ही खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्याच काव्यप्रेमी मंडळींसाठी. कारण भारतीताईंच्या कविता वाचून, त्यांचं लिखाण वाचून आम्ही, माझ्यासारखे अनेक जण खूप शिकायचा प्रयत्न करत असतात. मी फार पूर्वीपासून त्यांच्या कवितेचा चाहता आहे. आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. माझा जेव्हा अल्बम प्रदर्शित झाला होता तुझ्या चाहुली 2015 साली, मला वाटतं युनिव्हर्सल स्टुडिओच्या ऑफिसमध्ये बांद्र्याला एक छोटेखानी कार्यक्रम होता प्रदर्शनाचा, काही विशेष नव्हता. पण भारतीताई आवर्जून तिकडे आल्या होत्या मला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. आणि खरोखरच एक खूप मायाळू, प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे. विद्वान तर आहेतच, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि मला खूप आनंद झाला त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळल्यावर. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ह्या संमेलनामध्ये मी माझी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे पहारा आणि वियदगंगा वृत्तातली आहे. पहा कशी वाटते. तुझ्या प्रश्नांमध्ये असते भयानकशी अनिश्चितता. तुझ्या प्रश्नांमध्ये असते भयानकशी अनिश्चितता. तुला उलथायची असते स्वतःच्या आतली सत्ता. नवी अन वेगळी किंमत असे प्रत्येक बदलाला कधी मोजायची असते, कधी साभार नशिबाला. कुणाला काळजी नाही, कुणाला काळजी नाही, कुणी ना चौकशी करते. कुणाला काळजी नाही, कुणी ना चौकशी करते. तुला पाहून हळहळते असे नाही कुणी येथे. तुला पाहून हळहळते असे नाही कुणी येथे. जराशी भूल घेण्याला मनाची मान्यता नसते. जराशी भूल घेण्याला मनाची मान्यता नसते. व्यथांवर प्रेम जडल्यावर व्यथांनाही व्यथा कळते. व्यथांवर प्रेम जडल्यावर व्यथांनाही व्यथा कळते. कधी थांबायचा हा झगडा, कधी थांबायचा हा झगडा, असे चालायचे कुठवर. कधी थांबायचा हा झगडा, असे चालायचे कुठवर. कधी मिळणार प्रश्नाला बरोबर नेमके उत्तर. कधी मिळणार प्रश्नाला बरोबर नेमके उत्तर. तसा खंबीर तू दिसतोस, तसा खंबीर तू दिसतोस, पण आहेस ना नक्की. असा खंबीर तू दिसतोस, पण आहेस ना नक्की. पहा होतील आता तर स्वतःची माणसे परकी. पहा होतील आता तर स्वतःची माणसे परकी. आणि घड्याळातील काटाही तुला न्याहाळतो आहे. घड्याळातील काटाही तुला न्याहाळतो आहे. तुझ्या संवेदनांवरचा पहारा वाढतो आहे. तुझ्या संवेदनांवरचा पहारा वाढतो आहे. नजर चोरून तरी मोजून गणित तू मांड श्वासांचे. नजर चोरून तरी मोजून गणित तू मांड श्वासांचे. स्वतःहून सांगते पत्ते दिशा पाऊल वाटांचे. स्वतःहून सांगते पत्ते दिशा पाऊल वाटांचे. स्वतःहून सांगते पत्ते दिशा पाऊल वाटांचे. धन्यवाद. पुन्हा एकदा भारतीताईंचे अभिनंदन आणि करमचे आभार. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला इथे कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी जयश्री हरी जोशी. उत्तुंग प्रतिभा आणि प्रगल्भ अभिव्यक्तीचं देणं लाभलेली माझी कवी मैत्रीण भारती बिर्जे डिग्गीकर हिला करम प्रतिष्ठानतर्फे साहित्य तेज या सन्मानानं गौरवलं जात आहे. याबद्दल सर्वप्रथम तिचं मनापासून अभिनंदन. भूपती वैभव या वृत्तातली माझी एक रचना अनुपमा या काव्यसंमेलनात आज मी तिच्यासाठी सादर करते. मी उतरत गेले सलग स्वतःच्या आत. मी उतरत गेले सलग स्वतःच्या आत. एक एक पायरी बुडे गहन खोलात. अंधार ओतुनी सारविला एकांत. अंधार ओतुनी सारविला एकांत. मज आधाराला केवळ माझा हात. तळगुंफेमध्ये लवथवणाऱ्या ज्वाळा.
तळगुंफेमध्ये लवथवणाऱ्या ज्वाळा पाषाण मौन मोडील कोण वेल्हाळा. शिल्पांची दृष्टी खिळली माझ्यावरती, शिल्पांची दृष्टी खिळली माझ्यावरती. मी भग्न यक्षिणी माझी माझ्या पुरती. टाकून चमकत्या गतजन्माची कात, टाकून चमकत्या गतजन्माची कात. मी नग्न मनाने विरते अंधारात. संपता भुयारे एक तोडीला तारा, संपता भुयारे एक तोडीला तारा. माझ्यात नभाचा कुंभ खोल जाणारा. देहात लपवणी कळ्या फुलांची गाथा, देहात लपवणी कळ्या फुलांची गाथा. मी रक्तबीज मातीत रुजवते आता, मी रक्तबीज मातीत रुजवते आता. अभिवादन. नमस्कार, मी अमेय पंडित नाशिक इथून सर्वांना अभिवादन करतो. करम प्रतिष्ठानचा मानाचा साहित्य तेज हा पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री भारती बिर्जे डिग्गीकर यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. वैश्विक जाणीवा जपणाऱ्या समर्थ कवयित्रीच्या रचनांचा हा पुरस्कार आम्हा चाहत्यांसाठीही खूप आनंददायी आहे. या निमित्ताने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या करम प्रतिष्ठानचेही खूप अभिनंदन करतो. आणि या पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कवी संमेलनात एक कविता सादर करण्याची संधी दिली याबद्दलही करमचे आभार मानतो. ही कविता जी आहे ती पादाकुलक या मात्रावृत्तातील आहे आणि कवितेची प्रस्तावना फारशी देत नाही, परंतु एका स्त्रीच्या मनोभूमिकेतून लिहिलेली ही एक कविता आहे. नात्यांमध्ये स्त्री आणि पुरुष यापैकी स्त्रीचे स्थान आणि स्त्रीच्या भावना व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे. शीर्षक आहे कुपी. उमगा याचे कधी तुला रे, उमगा याचे कधी तुला रे. माझे भरती तुझ्यात श्वास, मी अवकाशी भरून पोकळी देते सामर्थ्याचा भास. उमगा याचे कधी तुला रे, माझे भरती तुझ्यात श्वास, मी अवकाशी भरून पोकळी देते सामर्थ्याचा भास. कुपी युगांच्या मी बीजाची, कुपी युगांच्या मी बीजाची. समयी जन्माच्या तू अर्धा, ओल जराशी तुझ्या मिशाने. मी हरिताची सतेज वरदा, मी हरिताची सतेज वरदा. देहपणाला सहज लावता, देहपणाला सहज लावता. देहपणाची कळेल महती, तरी विदेही मी तेजाची. स्रोतदायिनी अखंड ज्योती. देहपणाला सहज लावता, देहपणाची कळेल महती. तरी विदेही मी तेजाची. स्रोतदायिनी अखंड ज्योती. नग्न रूपाची परिभाषा मी, नग्न रूपाची परिभाषा मी. तुझे वस्त्र अन तुझा दिलासा, नग्न रूपाची परिभाषा मी. तुझे वस्त्र अन तुझा दिलासा. तुला प्रकाशी न्हाऊ घालण्या, खोल पुरेसा एक कवडसा. मिलन अपुले अंगारांचे, मिलन अपुले अंगारांचे. सरेल जीवन निखाऱ्यांवरी. इंधन होण्या असशी राजी, मिठीत ये मग वादळा परी. मिलन अपुले अंगारांचे, सरेल जीवन निखाऱ्यांवरी. मिलन होण्या असशी राजी, मिठीत ये मग वादळा परी. मिठीत ये मग वादळा परी. धन्यवाद. नमस्कार, मी वर्षा बेंडीगिरी कुलकर्णी. करम प्रतिष्ठान प्रस्तुत साहित्य तेज पुरस्काराच्या निमित्तानं आयोजित ऑनलाईन कवी संमेलन 5 यामध्ये माझी एक वृत्तबद्ध कविता सादर करते आहे. तर हे जे वृत्त आहे ते भुजंगप्रयात आहे आणि भुजंगप्रयातमधली माझी ही रचना मी सादर करते आहे. तिन्ही सांज चाहूल दे उंबऱ्याशी, तिन्ही सांज चाहूल दे उंबऱ्याशी. उन्हे केशरी स्तब्धता व्यापताना, उन्हे केशरी स्तब्धता व्यापताना. ऋते पावलांशी धुक्याचा पसारा, ऋते पावलांशी धुक्याचा पसारा. मनाच्या किनाऱ्यास ओलांडताना, ऋते पावलांशी धुक्याचा पसारा. मनाच्या किनाऱ्यास ओलांडताना.
जुन्या जीर्ण कौलास वेढून घेई मुका एक अंधार भांबावणारा. जुन्या जीर्ण कौलास वेढून घेई मुका एक अंधार भांबावणारा. प्रकाशातला लुप्त होई झरोका धरेला नभाच्या व्यथा सांगणारा. प्रकाशातला लुप्त होई झरोका धरेला नभाच्या व्यथा सांगणारा. सुन्या चार भिंतीत कोंडून राही. सुन्या चार भिंतीत कोंडून राही कहाणी कटू वास्तवा सोबतीची. उसासू नये स्वप्न संदर्भ ओला. उसासू नये स्वप्न संदर्भ ओला. उरे शून्यता शेवटी चौकटीची. उरे शून्यता शेवटी चौकटीची. आणि या कवितेतलं शेवटचं कडवं आहे. दिवा मंद ज्योती तला तेवणारा. दिवा मंद ज्योती तला तेवणारा लपेटून घे शांतता गूढ एक. दिवा मंद ज्योती तला तेवणारा लपेटून घे शांतता गूढ एक. छता भिंतीदारा सवे चौकटीच्या. छता भिंतीदारा सवे चौकटीच्या. कथा होत जाती दिशांनी अनेक. कथा होत जाती दिशांनी अनेक. धन्यवाद. नमस्कार, मी भारती बिरजे डिग्गीकर. आज इथे 2 वृत्तबद्ध कविता सादर करणार आहे. पहिली कविता शार्दूल विक्रीडित वृत्तात आहे. ही कविता पाब्लो पिकासो यांच्या ल डेमॉयझेल डी विनॉन या चित्रावर आधारित आहे. या चित्रावर लिहिलेली आहे. हे चित्र कुंटणखान्यातील स्त्रियांचं पिकासोच्या शैलीत चित्रण करतं आणि खूप खोल परिणाम हृदयावर करून जातं. शार्दूल विक्रीडित वृत्तात या चित्रावरील कविता. त्या बाया असती तिथेच दिसती. कवितेचं शीर्षक त्या बाया. त्या बाया असती तिथेच दिसती काळास ओलांडुनी. चित्राच्या खिडकीत काय थिजले आवर्त भोवंडुनी. देहांची उघडी वखार भरली आहे विखारी इथे. तूही थांब जरा इथे जीवलगा हे दृश्य हाकारते. हे ते उन्नत मांसपिंड इथले ही क्षुब्ध आवाहने. हे ते उन्नत मांसपिंड इथले ही क्षुब्ध आवाहने. आहे हाट समोर तू न करता संकोच न्याहाळणे. 4-5 जणी समान दिसती कोणी कुणी भिन्नशा. वंशाचे तितके विशेष उरले रेषांमध्ये खिन्नशा. 4-5 जणी समान दिसती कोणी कुणी भिन्नशा. वंशाचे तितके विशेष उरले रेषांमध्ये खिन्नशा. काळे रानहले कुणा नरपशु भोगून चिरफाडती. काळे रानहले कुणा नरपशु भोगून चिरफाडती. काळ्या चेटकिणी भयाण फिरती किंचाळती आकृती. यांची रिक्त मने जळून विझणारी आठवांची घरे. बाजारात इथे परिस्थिती बरी हे मात्र आहे खरे. काष्ठांच्या जणू बाहुल्याच असले हे चेहरे दुस्तर. काष्ठांच्या जणू बाहुल्याच असले हे चेहरे दुस्तर. आता जाणवते भकास कसले से आतले अस्तर. कोणांचे खुपते शरीर मृदुता लोपे दुखे कोपरा. कोणांचे खुपते शरीर मृदुता लोपे दुखे कोपरा. आसक्ती उमटून पूर्ण विझते तो हा जुना उंबरा. आसक्ती उमटून पूर्ण विझते तो हा जुना उंबरा. आकाशी निळवी गुलाबसभुरी राखाड गर्दाळली. आकाशी निळवी गुलाबसभुरी राखाड गर्दाळली. रंगांची असली भुलावण जरी चित्रात सरदाळली. बायांच्या नजरा गिऱ्हाईक नवे न्याहाळती थंडशा. बायांच्या नजरा गिऱ्हाईक नवे न्याहाळती थंडशा. हेतून नाच पुरे विवस्त्र करती वाभाडती पौरुषा. हेतून नाच पुरे विवस्त्र करती वाभाडती पौरुषा. दुसरी कविता मात्रा वृत्त आहे. भूपती वैभव. व्हिन्सेंट व्हॅन गॉग महान चित्रकार. अतिशय टवटवीत रंग आणि रेषांचा विलक्षण वापर. त्याचं चित्र आहे उपहार गृहाची पडवी रात्रीच्या वेळी. रात्रीच्या वेळात सुद्धा रंगांचा अद्भुत विलास. कॅफे टेरेस ॲट नाईट. भूपती वैभव 22 मात्रांमध्ये या चित्रावरची ही कविता. ही रात्र रंगरसपात्र साजरे निथळे. ही रात्र रंगरसपात्र साजरे निथळे. हे रंग नितळ मोकळे केशरी पिवळे.
छत आकाशाचे निळे निळे मखमाली, त्यावर नक्षत्रे सोनवरखी रुतलेली. पैलात जरा डौलात दाटती छाया, पैलात जरा डौलात दाटती छाया, आतून उजळत्या आभांना लपवाया. रंगी बेरंगी पायांखालील लाद्या, लाजवत नभाला सौंदर्याने साध्या. रंगी बेरंगी पायांखाली लाद्या, लाजवत नभाला सौंदर्याने साध्या. उघड्या पडवीवर उपाहारगृहाच्या, राजसी रुजामे नीटस मेजे खुर्च्या. उघड्या पडवीवर उपाहारगृहाच्या, राजसी रुजामे नीटस मेजे खुर्च्या. रात्रीचे जेवण पेय पुढे विश्रांती, रात्रीचे जेवण पेय पुढे विश्रांती. एवढीच इच्छा गूढ प्रवासी करती, ही रात्र लपवते हे तू कसले कसले. ही रात्र लपवते हे तू कसले कसले. दिवसाला दुर्लभ असे रंग रसरसले, दिवसाला दुर्लभ असे रंग रसरसले. हे एक सुनीत आहे आणि या चित्राच्या गूढार्थांकडे ते संकेत करतं. म्हणजे त्या उपहारगृहाच्या पडवीत येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य शेवटच्या त्यांच्या जेवणाच्या आधी जमले आहेत असा गूढ संकेत काहींना जाणवतो. ते काही असो, काही गूढ संकेत हे चित्र देतं. त्यावरची ही कविता. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया जाधव, करम सदस्य. नेहमीप्रमाणेच जल्लोषात पार पडलेल्या करम प्रतिष्ठानच्या देखण्या साहित्य तेज पुरस्कार सोहळ्याचा समारोपीय संवाद साधण्यासाठी मी इथं आपल्यासमोर उपस्थित आहे. मंडळी, मुक्तछंद असो की वृत्तबद्ध कविता, अभूतपूर्व काव्यप्रतिभा लाभलेल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवयित्री, प्रगल्भ लेखिका, उमद्या समीक्षक, सक्षम गीतकार आणि इंग्रजी, मराठी, संस्कृत व हिंदी या चारही भाषांवर समसमान प्रभुत्व गाजवणाऱ्या कविमनाच्या ज्येष्ठ साहित्यिका, त्याशिवाय यशस्वी बँकर असलेल्याच आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक सरूद असणाऱ्या भारती विजय दिग्गीकर यांच्यामुळे आज साहित्य तेज पुरस्काराचा गौरव झाला असं म्हणणं अजिबातच वावगं ठरणार नाही. मला एक माझाच शेर आठवतोय. तुझी होत जाते तुला वाचताना, तुझी होते जाते तुला वाचताना, खुची होते जाते तुला गाठताना. मंडळी, खरं तर रोख रक्कम 1000 रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पण सद्यस्थिती लक्षात घेता नेट बँकिंग थ्रू आपण ही रक्कम भारतीताईंना पोहोचवलेली आहे. मी भारतीताईंचे पुनश्च अभिनंदन करते. तसेच समग्र रूपरेषेने अख्खा कार्यक्रम नजरेसमोर उभा करणाऱ्या करम सदस्य आरुषी दाते, करमच्या पुरस्काराचे स्वरूप आणि महत्व अधोरेखित करून साहित्य क्षेत्रातील करमचे योगदान विशद करणाऱ्या करमच्या प्रमुख सल्लागार प्रज्ञा महाजन, भारतीताईंच्या साहित्य विश्वाची समग्र ओळख करून देणाऱ्या करम सचिव वर्षा कुलकर्णी, पुरस्काराच्या औपचारिक घोषणेबद्दल करमचे सर्वेसर्वा व अध्यक्ष भूषण कटककरजी, सुबक कार्यक्रम पत्रिकेबद्दल अहमदनगर स्थित मात्र महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गझलकार श्याम खामकर आणि दमदार व्हिडिओ मेकिंग आणि कार्यक्रमाच्या यशस्वी प्रसारणाबद्दल अक्षय जाधव या करम कुटुंबियांचे औपचारिक आभार न मानता सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करते आहे. तसेच आजच्या सोहळ्यात मानाचा तुरा खोवणाऱ्या व ऑनलाईन वृत्तबद्ध कवी संमेलनास उंचीवर पोहोचवणाऱ्या आणि एका फोन कॉलवर वेळात वेळ काढून आपली व्हिडिओ क्लिप तत्परतेने पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील आश्वासक, नवोदित कवी व मान्यवर दिग्गज कवी यांना करम प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक धन्यवाद देते आणि पुढील कार्यक्रमात लवकर भेटत आहोतच हे अगदी निश्चितपणे सांगून आपला निरोप घेते. धन्यवाद. पुन्हा भेटूच.